आज आपण फील्डवरती आहोत आणि जी शेताची नांगरणी चालू आहे पहा, मिनिमम 1 फूट तरी नांगर आपला आतमध्ये जमिनीमध्ये घुसत आहे आणि त्यामुळे जमीन भुसभुशीत होईल व माती भुसभुशीत झाल्यामुळे नंतर रोटावेटर मारून आपल्याला परत पेरणीसाठी जमीन तयार करत आहोत. तर एक 3 वर्षातून 4 वर्षातून ही प्रोसेस आपण केली तर आपल्या पिकांना खूप फायदा होत असतो. त्यामुळे आपण नांगरणीचं पर्पज करत आहोत. पहा, नांगरणी केल्यानंतर अशा प्रकारचे खूप मोठ्या साईजचे ढेकळं तयार होतात आणि हे ढेकळं परत फोडण्यासाठी आपला रोटावेटर हे ऑप्शन एक आहे. पण आपण जर आता ट्रॅक्टरचा खर्च कमी करायचा असेल तर आपण नवीन पद्धतींचाच वापर करायला हवा हळूहळू, जेणेकरून आपलं सेंद्रिय कर्ब जमिनीतला वाढू शकेल. ज्या नवीन पद्धती आलेत SRT पद्धत, त्यामध्ये नांगरणी नाही आहे, रोटावेटर नाही आहे, कुळवणी नाही आहे, फक्त बेड पाडून बेडवरती पेरणी करणे व नंतर तणनाशकाची फवारणी किंवा कटरनी तण काढून घेणे आणि काढणे. तर अशा प्रकारे केल्यानंतर आपला रासायनिक खतावरचा खर्च आणि ट्रॅक्टरचा खर्च अशा प्रकारचे 2 खर्च आपले वाचू शकतात. नियर अबाउट 50 ते 60% खर्च आपण वाचू शकतो आणि आपण खर्च कमी झाल्यामुळे उत्पादन तर तेवढंच येतं किंवा त्यापेक्षा जास्त येतं आणि खर्च कमी झाल्यामुळे आपला प्रॉफिट मार्जिन खूप राहू शकतो शेतकऱ्यांचा. आता मार्केटमध्ये मिळणारी प्राईस ही आपल्या हातामध्ये नाही आहे. आपल्या हातामध्ये जे आहे ते फक्त आपल्या कंट्रोलच्या आतमध्ये जे आहे ते फक्त खर्च कमी करणं, त्यासाठी नवीन नवीन पद्धतीचा वापर करणं आणि ट्रॅक्टर डिझेलचा वापर कमी करणं आणि रासायनिक खतावरचा खर्च कमी करणं आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवून आपण जमिनीतलेच पालापाचोळा जे काही घटक तयार होत आहेत, पालापाचोळा, ज्वारीचे बुडके, नंतर सोयाबीनचे बुडं यांनाच कुजवून गांडूळ खताचा वापर, गांडूळे तयार होतील आणि त्याच्यापासून खत तयार होऊन तोच आपल्या पिकांना भेटेल. त्यामुळं रासायनिक खताचाही खर्च वाचू शकतो. तर अशा प्रकारे आपण शेती करणं गरजेचं आहे. थँक्यू.